हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भूवरी. दीक्षा देऊनि जो जगतिया, दीक्षा देऊनि जो जगतिया. बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा. व्यासा प्रती भासला, व्यासा प्रती भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा. पाटांगणी शोभला. पाटांगणी सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. जन्माद्यस्य तोन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञ स्वराट तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः. तेजो वारिमृदाय यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. श्रीमद भागवताच्या प्रारंभी हे मंगलाचरण करण्यात आलेलं आहे. श्रीमद भागवत हा व्यासानी आपल्या परिपक्व बुद्धीने, भगवत प्रसादाने, गुरुप्रसादाने, गुरुकृपेने निर्माण केलेला हा ग्रंथ मुक्तिदायक आहे, भुक्तिदायकही आहे, सर्व समृद्धिदायकही आहे. असा हा ग्रंथ श्रीमद भागवत. या ग्रंथाचा दरवर्षी चातुर्मास्यामध्ये पारायण, श्रवण, मनन, चिंतन, प्रवचन करण्याची परंपरा सर्वत्र आढळते. पाटांगणावरती सुद्धा दशमीपासून, म्हणजे आषाढ शुद्ध दशमीपासून कार्तिक शुद्ध दशमीपर्यंत हे भागवत पठण, श्रवण करण्याची परंपरा आहे. त्यानुसार आज आपण या भागवताला प्रारंभ करत आहोत. श्रीमद भागवत याचं हे मंगलाचरण आहे. भागवत हे जरी पुराण असलं पण त्याला महापुराण अशी संज्ञा आहे. त्याची लक्षणं काय, महापुराण म्हणजे काय, त्याचा विस्तार आपण नंतर यथावकाश करूच. परंतु महापुराण असलेलं हे भागवत वेद आणि उपनिषद याचं सार आहे. सगळ्या प्रकारच्या वैदिक तत्वज्ञानाचा गाभा सोप्या शब्दामध्ये, प्रासादिक शब्दामध्ये व्यास महर्षींनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. हे मंगलाचरण म्हणजे काय, तर प्रत्येक ग्रंथाच्या प्रारंभी तो ग्रंथ वाचणाऱ्याला सुद्धा आणि लिहिणाऱ्याला सुद्धा मंगलकारक व्हावा म्हणून मंगलाचरण करण्याची प्रथा, परंपरा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आढळते. मंगल हा भगवंत हा मंगल स्वरूप आहे. मंगलायत नो हरिही असं आपण म्हणतो. भगवान हा मंगलातच प्रगट होतो. अहो, अमंगलात कसा प्रगट होईल तो? अमंगल म्हणजे घाण. घाणीमध्ये कोणी कसं राहील वर? घाण आपल्या बाजूला असेल तर आपण राहू शकत नाही. घाण असेल तर आपण जगू शकत नाही. घाण असेल तर आपला जीवन व्यवहार हा चांगला आपण करू शकत नाही. दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण घाण बाजूला करतो आणि स्वच्छ गोष्टी घेतो. मग घाण पाणी बाजूला करतो, सांडपाणी बाजूला करतो, स्वच्छ पाणी घेतो, स्वच्छ अन्न घेतो. त्याप्रमाणे वातावरणाची शुद्धी आपण करतो. हे सगळं शुद्धी. तर आपलं अंतःकरण हे देखील अनेक विषयाच्या वासनांनी घाण झालेलं असतं. ही घाण आपल्याला दूर करायची असेल तर भगवंताचं नाम हेच एक त्याला उत्तर आहे. भगवंताच्या नामस्मरणाने सर्व प्रकारच्या जे दुरित आहेत, जे घाण आहे, किलमिश आहेत, ते दूर होतात. म्हणून ते म्हणतात की मंगलायत नो हरिही. भगवान हा मंगलातून प्रगटतो, मंगलातच राहतो. त्याचं राहण्याचं ठिकाण सुद्धा मंगलच आहे. पद्मपत्र मिवांभसा. पद्मपत्र ज्याप्रमाणे पाण्यात राहतं, ते चिखलात राहतं, परंतु
चिखलापासून अलिप्त असतं. पद्मपत्र हे चिखलात राहतं खरं, पण चिखलापासून अलिप्त आहे. आणि म्हणून भगवान हा पद्मपत्रामध्ये राहतो. लक्ष्मीला आपण तिचं आसन देखील पद्मपत्रामध्ये आहे असं म्हणतो. पद्मासने, लक्ष्मीला नाव आहे. पद्मासने भगवती लक्ष्मी देवी, पद्मानने पद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलाय ताक्षी म्हणून तिचं आपण वर्णन करतो. ती राहते पद्मात, कारण पद्म हे स्वच्छतेचं प्रतीक आहे. पद्म हे शुद्धतेचं प्रतीक आहे. या दृष्टीने भगवान हा देखील शुद्धतेतच प्रगटतो, अशुद्धतेतून तो प्रगटत नाही. साधं उदाहरण आपण घेऊ की सोनं आहे. सोनं आहे, सोनं चांगलं आहे, पण हे खाणीमधलं जे सोनं आहे ते अशुद्ध स्वरूपाचे. हो, ते सोनं आहे ना, आहे, पण अशुद्ध स्वरूपाचे. ते व्यवहाराला, अलंकाराला उपयोगी पडेल का? नाही पडणार. का? अशुद्ध आहे, खाणीतलं आहे. मग त्याला शुद्ध करावं लागतं. सोपं उदाहरण एवढ्यासाठी दिलं की सोन्यासारखी गोष्ट सुद्धा जी अत्यंत लाख रुपये तोळा आहे आज, पण ते खाणीमधलं सोनं जसं तसं आपल्याला घेता येत नाही. तुम्ही जर खाणीमधलं सोनं घेतलं आणि सोनाराला दिलं, त्याचा अलंकार करा, तो म्हणलो हे याचा अलंकार होत नाही का? अशुद्ध आहे. ते काय शुद्ध आहे का? त्यांचे कॅरेट असतात. मग हे जसं आहे तसं आपल्या मनाचे देखील कॅरेट आहेत. कोणाचं मन कसं, कोणाचं मन कसं, करता 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 आपल्याला 18 कॅरेट, 20 कॅरेट, 22 कॅरेट, 23 कॅरेट, 23.5 कॅरेट, 24 कॅरेट. संतांचं मन हे 24 कॅरेट आहे. आपलं मन आहे 17-18 आहे. त्या मार्गावर आहोत आपण, पण बाकीच्या गोष्टी मिसळल्यात त्याच्यात. राग, लोभ, प्रेम, असूया, त्याचप्रमाणे मत्सर, हे सगळं त्याच्यात मिसळलंय सोन्यामध्ये. आहे सोनं, मन हे सोनंच आहे. पण हे मन जर अशुद्ध असेल तर देव म्हणतो मी त्या मनाजवळ येणार नाही. म्हणून मंगलाचरण का करायचं? तर मंगलायतनो हरिः. भगवान हा मंगलातच राहतो, मंगलातूनच प्रगटतो. अग्नी सुद्धा शुद्ध स्वरूपात असेल तर प्रगटतो. अशुद्ध स्वरूपातला कोणता? त्या ठिकाणी धूर व्हायला लागलाय, ओले लाकडं आहेत, हा अशुद्ध अग्नी झाला. मग तिथून धूरच सगळीकडं पसरतो. काय म्हणले, सगळे डोळे धुराने खराब झाले. अशुद्ध अग्नी. आणि शुद्ध स्वरूपाचा अग्नी, तुम्ही या कापुराची वात लावा, कापूर लावा, कापूर तो शुद्ध स्वरूपाचा आहे. त्यातही भीमसेन कापूर लावा, म्हणजे भीमसेन कापूर हा त्यामध्ये काजळीच होत नाही. भीमसेन कापूर आपलं मन असलं पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये वासनेची काजळी निर्माण होणार नाही. तेव्हा भगवान हा, म्हणून तर हळूहळू हळू आपल्याला भगवंताचं नामस्मरण करत करत, त्याचं चिंतन करत करत मंगलाचरण करायचे. मंगलाचरण, भगवंताचं चरणही मंगल आहे, त्याचं आसनही मंगल आहे, त्याचं प्रगटनही मंगल आहे, त्याचं दर्शनही मंगल आहे. कारण भगवंत मंगल स्वरूप आहे. आत बाहेर वर खाली सगळीकडे जसं पाणी असावं. पाण्यात बुडी मारली खाली डोहामध्ये, वरती काय म्हणले पाणी, बाजूला पाणी, खाली पाणी, मध्ये पाणी, सगळीकडे पाणीच पाणी. तसं भगवान हा सर्वत्र मंगलमय आहे. साखरेची गोडी जशी सर्वत्र एकच आहे, त्याप्रमाणे भगवान सर्वत्र एकच आहे. तो मंगलकारकच आहे. अशा भगवंताचं मंगल आचरण करताना का करावं? 2 कारण आहेत. कारण माऊलींनी सुद्धा ग्रंथोपजीविये विशेष लोकीये दृष्टादृष्ट विजय व्हावे की. का बरं? ग्रंथोपजीविये, अहो ग्रंथावर उपजीविका करणारे लोक आहे ना. माऊलींना हे माहित होतं की उद्या इथून पुढे पुढचा येणारा जो काळ आहे तो लोक
भटकत राहतील अनेक पोटासाठी. त्याच्यामध्ये ग्रंथोपजीवी ग्रंथ व्यवहार हा देखील आहे. मग दृष्टादृष्ट कोणाची काय अपेक्षा असते, कोणाची सगळेच काही मोक्षाचे अधिकारी नसतात. हा मोक्षदायक हा ग्रंथ आहे हे खरं आहे, पण सगळे मोक्षाचे अधिकारी नाही. का बरं? प्रत्येकाचा अधिकार भिन्न आहे. अधिकार तैसा करू उपदेश. प्रत्येकाचे अधिकार भिन्न असल्यामुळं ते म्हणतात की जर आपल्याला मोक्ष प्राप्त करायची इच्छा सर्वांची आहे, पण तीव्र इच्छा नाही. सुरुवातीची इच्छा मला पैसे मिळावे, नोकरी मिळावी, माझं कल्याण व्हावं, अभ्युदय आणि निश्रेयस. तेव्हा अभ्युदय म्हणजे हा शब्द विशेष अर्थाने, अभि म्हणजे विशेष, उदय, अभिविशेष, अभिउदय. कशाचा? सांसारिक प्रापंचिक कल्याण म्हणजे अभ्युदय, आणि निश्रेयस म्हणजे परमकल्याण. तेव्हा परमकल्याण प्रत्येकाला करायची इच्छा आहे, पण तीव्र इच्छा नाही. तीव्र इच्छा असली तरी तीव्रतर नाही, आणि तीव्रतर असली तरी तीव्रतम नाही. 3 कॅटेगरी डिग्र्या असतात ना, सुपरलेटिव्ह. त्याप्रमाणे हे कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह अशा डिग्री आहेत. तीव्र इच्छा आहे, पुस्तक वाचायची इच्छा आहे, पण इच्छा असून उपयोग काय? तीव्र इच्छा आहे का? तीव्रतम आहे का? तीव्रतर आहे का? तर ते म्हणतात नाही, आधी माझं प्रपंच धड झाला पाहिजे. जयाचे ऐहिक धड नाही तयाचे परत्र पुसशी काय. ज्याचा ऐहिक धड नाही, त्याचं बाहेर प्रापंचिक जीवनाचं धड नाही, त्याचं पारमार्थिक काय विचारता म्हणे. माऊलींनीच म्हटले. मग आधी प्रापंचिक. प्रत्येक आपण प्रपंच संसारिणाम करुणयाह पुराण गुह्यम. आपण सगळे सांसारिक आहोत. मग सांसारिक लोकांचं कल्याण कशात आहे? तर ते म्हणतात भगवंताचं मंगलाचरण करण्यामध्ये. मग म्हणून ग्रंथ लिहिणारा आणि ग्रंथ वाचणारा या दोघांचंही कल्याण झालं पाहिजे. ग्रंथ लिहिला, शुद्ध लिहिला, पण पुढच्या लोकांनी त्याचा ग्रंथ लिहून घेताना काही ठिकाणी चुका केल्या. ज्ञानेश्वरीमध्ये असंच झालं. माऊलींनी ग्रंथ, आधीचा ग्रंथ बहुत चांगला, माऊलींचा ग्रंथ खूप चांगला, पण लिहिणाऱ्यांनी शुद्धाबद्ध केला. जे त्याच्यावर लोकांनी मी ज्ञानेश्वरी लिहितो, मला लिहायची म्हणून कधी दृष्टी दोष झाला, कधी हस्तदोष झाला, कधी वाक्यच चुकलं, कधी एक शब्दच विसरला, आणि तीच प्रत पुढे गेली. मग आता कोणती प्रत खरी मानायची? म्हणून नाथांना सगळी ज्ञानेश्वरी पुन्हा शुद्ध करावी लागली. म्हणजे संत काय करतात? झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग. संत काय करतात? तुमचा मार्ग शुद्ध करून देतात. ज्ञानेश्वरी शुद्ध करण्याच्या मागचा हेतू काय होता? तुम्ही चांगलं वाचावं. तुमचा ज्ञानेश्वरीचं वाचन करण्याचं, पठण करण्याचं जे तुमचं सत्कार्य आहे ते निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी ते शुद्ध पाहिजे. आणि म्हणून मंगलाचरण म्हणजे भगवंताचं नामस्मरण सुरुवातीला यासाठी करायचं की लिहिणाऱ्याला, वाचणाऱ्याला आणि इथून पुढे जे जे त्याचे पारायण करतील त्यांचं कल्याण व्हावं. व्यास महर्षींनी तर निर्माण केलाच, पण हा व्यास महर्षींनी हा ग्रंथ निर्माण करताना जे मंगलाचरण केलंय ते पुढच्या लोकांसाठी केलंय. ते म्हणले माझं तर कल्याण झालंच आहे, मला काय. पण या पुढे जे भागवत वाचणारे, भागवत पारायण करणारे, भागवत श्रवण करणारे, पठण करणारे, त्यांचं कल्याण व्हावं. दृष्टादृष्ट या जगातलं आणि त्यांच्या पारमार्थिक जगातलं, लौकिक आणि अलौकिक दोन्ही पातळीवरचं कल्याण झालं पाहिजे. म्हणून हे या ठिकाणी मंगलाचरण करण्यात आलेलं आहे. मंगलाचरण, मंगलमयता. मंगल म्हणजे शुभ. ह्या शुभ सूचक काही गोष्टी असतात. सुरुवातीलाच घास घेतल्याबरोबर प्रथमग्रासे मक्षिका पाहता असं नको. पहिल्याच घासाला माशी निघाली मग पुढचा माणूस जेवणच करत नाही, तसं नको. म्हणून आधी भगवंताचं नामस्मरण सगळ्या
विघ्नांना दूर करणार आहे. आपल्या पूजेमध्ये सुद्धा आपण काय म्हणतो? पूजेमध्ये सुद्धा आपण म्हणतो की आपल्याला पूजा करायची असेल तर कोणाचाही विरोध नसला पाहिजे. अविरोधेन पूजा कर्म समारभे. अविरोधेन. का बरं? विरोध म्हणलं की माणसाच्या मनात द्वैत निर्माण होतं. द्वैत म्हणलं की संघर्ष. संघर्ष म्हणलं की तेच मनात येतं. तेव्हा पूजा करताना अविरोध पाहिजे. कोणाचाही विरोध नको, कोणाचंही माझं तुझं नको. म्हणून निर्विघ्नपणे हा ग्रंथ पार पाडण्यासाठी, निर्विघ्नपणे कोणताही ग्रंथ पार पाडण्यासाठी आधी मंगलाचरण करावं लागतं. हे मंगलाचरण 3 प्रकारचे. एक वस्तुनिर्देश रूप, दुसरं स्तुती रूप आणि तिसरं आशीर्वाद रूप. वस्तुनिर्देश रूप जे मंगलाचरण आहे ते वस्तुनिर्देश म्हणजे जसं आता हे जन्माद्यस्य यतः, जन्माद्यस्य यतोन वयाद्यत तर्तश्चार्थेष्व भिन्नस्वराट. हे वस्तुनिर्देश रूप आहे. वस्तू म्हणजे प्रापंचिक वस्तू नव्हे. वस्तू म्हणजे भगवान. वस्तू शब्द आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये ईश्वर या अर्थाने मानलेला आहे, भगवान या अर्थाने मानलेला आहे. म्हणून वस्तुनिर्देश रूप हे मंगलाचरण आहे. दुसरं स्तुती रूप आहे. स्तुती ओ नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. हे स्तुती रूप आहे. जय जय हो श्री गुरु अकल्पनाख्य कल्पतरू. माऊलींनी 18व्या अध्यायामध्ये असं वर्णन केलेलं आहे. किंवा 12व्या अध्यायामध्ये सुद्धा गुरुबद्दलचं सुंदर विवरण केलेलं आहे. हे भगवंताचं वर्णन स्तुती रूप आहे. तिसरं आशीर्वाद रूप आहे. आणि या आशीर्वाद रूप असणाऱ्या आम्हाला भगवंताचा आशीर्वाद मिळावा. आम्ही भगवंताचं या ठिकाणी स्वरूप जाणतो, जाणण्याचा प्रयत्न करतो. हा आशीर्वाद आम्हाला प्राप्त व्हावा म्हणून असे 3 पद्धतीचे मंगलाचरण आहे. आता सगळ्यात प्राचीन काळामध्ये म्हणजे वाल्मिकीचा काळ आहे, रामायणाचा काळ महाभारताच्या आधीच आहे. वाल्मिकी रामायण वाल्मिकीने लिहिलं ते रामाच्या जन्माच्या आधी लिहिलं. त्रेतायुगात रामजन्माच्या आधी लिहिलं. तमसा नावाची नदी आहे, खळखळ खळखळ वाहते आणि क्रौंच पक्षी बसलेले. क्रौंच आणि क्रौंची ज्यांच्याबद्दल असं म्हणतात की रात्रभर ते एकमेकांचा शोध घेत असतात. क्रौंच एका तटाकावर आहे आणि क्रौंची दुसऱ्या तटाकावर आहे. दोघंही एकमेकांना भेटत नाहीत. रात्रभर 16व्या अध्यायात माऊलीने त्याचं सुंदर विवरण केलंय. माया नदीच्या अनुषंगाने वर्णन केलंय. जीव आणि शिव आहेत ते. जीव आणि शिव दोघेही आहेत, पण मध्ये माया नावाची नदी आहे आणि त्या माया नावाच्या नदीत एका तटाकावर जीव आहे आणि दुसऱ्या तटाकावर शिव आहे. आणि जीव शिवाचा शोध घेतोय. पण रात्र झाली. कोणती रात्र आहे? अज्ञान रूपी रात्र आहे. माऊलींनी फार सुंदर विवरण केलं 16व्या अध्यायामध्ये. मग ही रात्र जेव्हा संपून जाते आणि सकाळ उजाडते, सूर्य उगवल्याबरोबर मावळ वितु विश्वाभासू नवल उदयला चंडांशू. एकदम सूर्य उगवतो आणि दोघांनाही एकमेक दिसतात. ताबडतोब हे एकमेकांच्या चक्रवाक आणि चक्रवाकी यांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि यांचं वर्णन करत असताना एकमेकांची भेट होते. आता या ठिकाणी इथे अशाच पद्धतीने हे दोघ जण क्रौंच पक्षी एकमेकांच्या मिलनासाठी आतुरलेले असताना एका व्याधाने बाण मारला. व्याधाने बाण मारल्याबरोबर त्यातील एकाला बाण लागला आणि ते तडफडून खलास झाले. त्याचा तो आर्त टाहो वाल्मिकी ऋषींनी ऐकला. पहा, माणसाचं दुःख आपल्याला कळत नाही, पण प्राण्याचं दुःख त्यांनी जाणलं आणि तिचा आर्त टाहो ऐकल्याबरोबर मा निषाद प्रतिष्ठात्म मग शाश्वती समा. हे निषादा, तुझं कधीच कल्याण होणार नाही.
मा म्हणजे नको. मा निषाद प्रतिष्ठात्व मगम शाश्वती समाहा या क्रौंच मिथुनादेक मवधे काम मोहितम. तू अशा क्रौंच पक्षाला मारलंस की जे एकमेकांच्या मिलनासाठी आतुर होते, त्यातल्या एकाला तू मारलंस, तुला कधीच समाधान मिळणार नाही. हे उद्गार बाहेर पडले. हे उद्गार कशाचे? शाप आहे हा. मा निषाद प्रतिष्ठा मग शाश्वती समाहा. तुला कधीच समाधान लाभणार नाही, कधी शांती लाभणार नाही. असे उद्गार बाहेर पडल्याबरोबर हे उद्गार अनुष्टुप छंदातले. ब्रह्मदेवाने ऐकले. ब्रह्मदेव म्हणले, सरस्वती जा त्या वाल्मिकी ऋषीच्या वाणीमध्ये जाऊन बैस. प्रचोदिता येन पुरा सरस्वती. या सरस्वतीला पुढे पाठवलं. जा. हा अनुष्टुप छंद ज्यांच्या मुखातून बाहेर पडलाय त्या वाल्मिकीच्या वाणीत जाऊन बैस. आणि सरस्वती तिथून जे आली ते यांच्या वाणीमध्ये, आणि तिथून रामायणाला सुरुवात झाली. म्हणून शाप सुद्धा हा आशीर्वाद झाला. वास्तविक इथं मंगलाचरण कुठे हो? नाही, रामायणात मंगलाचरण नाही, पण मंगल त्यांच्या वाणीमध्ये जरी शाप उद्गारला गेला तरी तो शापच वरदान ठरला. हे रामायणाचं वैशिष्ट्य. रामायणाचा गाभा आहे. दशरथाला शाप मिळाला की तुला देखील तू पुत्र पुत्र म्हणून मरशील. शाप आहे, पण शापात वरदान आहे. म्हणजे मला पुत्र होणार हा वरदान. म्हणून शाप ठरे वरदान. शाप सुद्धा वरदान कधी ठरतं? त्याला संतांचा आशीर्वाद लागतो. संतांची तपश्चर्या लागते. ऋषीची तपश्चर्या फळाला आली आणि त्यांच्या शब्दाला हा सामर्थ्य अर्थ प्राप्त झाला. ज्याप्रमाणे आपण शाप वाणी, ही शाप म्हणजे वाईट अर्थाने नव्हती, समाज कल्याणाच्या अर्थाने होती. समाज कल्याण, कारण त्याच्या मागे मूळ भूमिका कोणती होती की त्या एका सामान्य असणाऱ्या पक्षाची वेदना संवेदन रूपामध्ये प्रगट झाली, आणि हे संवेदन जे प्रगट झालं ते काव्य ठरलं. आणि म्हणून आपण म्हणतो की शाप हवा. हा जो शाप आहे, शाप हवा परी वाल्मिकीच्या परी सद्रमण श्लोक हवा. हा जो शाप आहे तो देखील सद्रव होता, तो सश्लोक होता. म्हणजे शोक जरी झाला तरी तो शोक श्लोकात परिवर्तित झाला. शोक श्लोक झाला. आपला शोक श्लोक होत नाही का? त्या शोकामध्ये सार्वजनिकता लागते, सार्वकालिकता लागते. तो शोक व्यक्तिगत पातळीवर नसला पाहिजे. अर्थात तो पुन्हा साहित्यशास्त्राचा भाग आहे, तो आपण केव्हा तरी बघू. परंतु रसनिर्मिती कधी होते? तेव्हा जेव्हा त्याच्या मागे सार्वजनिक कल्याणाचा हेतू असतो, तेव्हा शाप सुद्धा वरदान ठरतं, शोक सुद्धा श्लोक ठरतो, काव्य ठरतं. आणि या दृष्टीने हे जे मंगलाचरण आहे, मग या मंगलाचरणामध्ये आपल्याला रघुवंशामध्ये जे मंगलाचरण केलेलं आहे, आता प्रजानामध्ये का प्रजाते, दुसऱ्या सर्गामध्ये मंगलाचरण कालिदासांनी केलेलं आहे रघुवंशात. आणि त्याचप्रमाणे वागर्थाविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरो वंदे पार्वती परमेश्वरौ. कुमार संभवामध्ये कालिदासाने वागर्थाविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये, वाणी आणि अर्थ एकच आहे, या अर्थाचं मंगलाचरण केलेलं आहे. आपण वाणी उच्चारतो, शब्द उच्चारतो, आणि शब्द काय अर्थाला सोडून असतो का? आणि अर्थ शब्दाच्या शिवाय प्रगटतो का? नाही प्रगटतो. म्हणून हे जसे एकरूप आहेत तसे जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ, तसे जगाचे आई वडील पार्वती परमेश्वर, शंकर पार्वती हे एकच आहेत. दिसायला दोन आहेत पण ते एकच आहेत. स्त्री पुरुष नाम भेदे शिवपण एकले नांदे, माऊलींनी अमृतानुभवात म्हटलंय. नाव शिव आणि पार्वती आहे, नाव शिव आणि शंकर आहे, पण दोन्हीमध्ये एकरूपत्व आहे. आणि म्हणून ही एकरूपत्व, दोघांच्या मध्ये असलेलं एकरूपत्व आपल्याला पार्वती परमेश्वरामध्ये जसं दिसतं
त्या अर्थाने त्याने नमन केलेलं आहे. आणि आणखी एका नमनाचा आपण विचार करू. तो व्याकरण तज्ञ असणारे पाणिनी हे खरं म्हणजे व्याकरण वैयाकरणी, पहिले वैयाकरणी संस्कृतमधले पाणिनी आहेत, अफगाणिस्तानमधले. पण ते भारतातच होतं त्यावेळेला. अफगाणिस्तान हे भारतातच होतं. भारतीय त्या पाणिनी सुरुवातीला त्यांना काही येत नव्हतं. हिमालयात गेले, तपश्चर्या केली आणि शंकराने डमरू वाजवला. तो डमरू ऐकल्याबरोबर त्यांना एकदम व्याकरणाचं ज्ञान झालं आणि ऐ उन दृलृप अशा पद्धतीने ते उच्चार त्याने ऐकले आणि डमरूमधून शंकराने पहिले शब्द प्रगट केले. ते केल्याबरोबर याला ज्ञान प्राप्त झालं. हा आला पाणिनी आणि यांनी मग व्याकरण लिहिलं. व्याकरण संस्कृतमध्ये व्याकरण लिहिणारा फक्त पहिला पाणिनी, दुसरा कोणीच नाही. आणि या पाणिनीनं संस्कृत व्याकरण व्यवस्थित केलं. शब्दाचे अर्थ, कोणते गण आहेत, कोणते भाषा आहेत, उच्चार आहेत, हे सगळं व्यवस्थीकरण केलं. आता व्याकरण तज्ज्ञांचं असं मत आहे की व्याकरणामध्ये एखादी गोष्ट जर आपल्याला सांगायची झाली, एखादी मात्रा जरी त्यात बदल करायचा प्रसंग आला तरी सुद्धा पुत्र जन्मा एवढा आनंद होतो, एवढा. कारण व्याकरण फार नेमकं असतं. आणि म्हणून आता यामध्ये काय केलं असं म्हणजे मंगलाचरण. काय मंगलाचरण व्याकरणाचं म्हणजे वृद्धिरादेच, वृद्धी एवढा शब्द. हे झालं मंगलाचरण त्यांचं. कारण वृद्धी म्हणजे वाढ. म्हणून आपण जेव्हा आपलं तर्पण करतो, देव पितृ तर्पण करतो, त्यावेळेला सुरुवातीला आपण ऋग्वेदातले उच्चार करतो आणि मग वृद्धिरादेचं, वृद्धी हा उच्चार करतो. म्हणजे वृद्धी म्हटलं म्हणजे सगळं व्याकरण आपण शिकलं. कारण मूळ म्हटलं की जसं सगळं आपलं पाठांतर झालं, मध्ये सगळे शब्द आले. जसं हाथी के पाव में सबके पाव, तसं मध्ये सगळा भाषा आली. म्हणून श्री शब्द आपण वापरतो, ओम म्हणतो, त्यात सगळं आलं, सगळं विश्व सामावलं. त्याप्रमाणे ही मंगलाचरण. आणि अशा या मंगलाचरणामध्ये यामध्ये कोणतं मंगलाचरण केलेलं आहे तर ते म्हणतात जन्माद्यस्य यतः. या ठिकाणी भागवतकारांनी, व्यास महर्षींनी मंगलाचरण जे केलंय ते वस्तुनिर्देश रूप केलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की भगवंत दाखवायचा तर कसा दाखवणार हो? देव दाखवा. देव काय दाखवणार? नाही, आम्हाला देव पाहायचा आहे आणि मी तुम्हाला देव आम्हाला दाखवा अशी विनंती करतो. ते म्हणे देव कसा दाखवणार? जसं मुकुंदराजांना त्या जैन राजा जो होता त्यांनी सांगितलं, मला तुम्ही ज्याची उपासना करताना तो आम्हाला दाखवा. तुम्ही ज्याची उपासना नाही तर मग हे सगळे लोक जसे जाते पिसू लागलेले, सगळ्या त्या काळातल्या मुनींना किंवा उपासकांना त्यांनी जाते यांना पिसायला लावलं होतं, दळण दळायला लावलं होतं. आणि मुकुंदराज आले, ते दूर गेले होते आणि बैतूल या ठिकाणी गेलेले होते. तिथून आल्याबरोबर त्यांनी पाहिले, हे काय सगळे लोक धर्मकर्म सोडून जातेवर पीठ दळून लागले. मग राजाला कोणीतरी सांगितलं, मुकुंदराज आले. राजाने त्यांना बोलावलं, म्हणले तुम्ही आम्हाला देव दाखवा, नाही तर मग चक्की पिसा. ते म्हणले दाखवतो तुला देव, बस म्हणले. घोडा घेऊन ये म्हणले. घोडा घेऊन आले आणि घोड्यावर राजा बसला. जैतपाळ नावाचा राजा होता, तो बसला, जैन होता. बसल्याबरोबर मुकुंदराजांनी नुसता त्या राजाला आणि घोड्याला एक आसूड मारला. मारल्याबरोबर घोडा आकाशात आणि राजाही आकाशात. समाधी लागली त्यांना. जवळजवळ कितीतरी दिवस ते त्याच समाधी अवस्थेत होते. आणि मग
घोडदरा आता आपण प्रसिद्ध आहे अंबाजोगाईला. मग राजाला जेव्हा जाग आली तेव्हा राजाला लक्षात आलं की आपण ज्या समाधीमध्ये तल्लीन झालो तो आनंदाचा डोह आहे. आणि मग नमस्कार केला, महाराज मला ज्ञान सांगा. हे ज्ञान. तेव्हा देव असा दाखवता येत नाही. का बरं म्हणले, का नाही दाखवता येत म्हणजे देव दाखवण्याची वस्तू नाहीये, ती जाणण्याची वस्तू आहे. सगळ्या गोष्टी डोळ्यांनी कुठं दिसतात हो, नाही दिसत. ज्या गोष्टी डोळ्यांनी वस्तू आहे आपल्याला, मग चौकोनी, गोल, लांब या आकारबद्धतेमध्ये वस्तू असेल तर वस्तू डोळ्यांनी दिसेल. पण आकारच नाही, आकार नाही, उकार नाही, प्रकार नाही, मग वस्तू कशी दिसेल? कारण आपल्या इंद्रियाला मर्यादा आहे. कानाला शब्दच फक्त ऐकू येतील, ते जवळचे शब्द ऐकू येतील. फार तर फोन लावला तर लांबचं ऐकू येईल, पण फोनमध्ये बिघाड झाला तर नाही ऐकू येणार. म्हणजे शब्द हा कानाचा विषय. पण कानाला मर्यादा आहे, डोळ्याला मर्यादा आहे, म्हणजेच मानवी इंद्रियांना मर्यादा आहे. मग अशा मर्यादित इंद्रियाच्या द्वारे अमर्याद असणारा ईश्वर कसा दिसेल हो? नाही दिसणार. मग आता काय करावं ते म्हणतात, आपल्याला त्यासाठी दुसरी गोष्ट सांगावी लागेल. मग आपल्याला समुद्र कसा आहे असं जर एकाने विचारलं तर आपल्याला समुद्र काय हे सांगता येणार नाही. नाही नाही समुद्र म्हणजे काय ते सांगा, ते म्हणतात नाही सांगता येणार. मग नाही, मग तरी सांगा. बरोबर, तू नाथसागर पाहिला का? नाथसागर पाहिला. हा, मग तसाच आहे. तो किती मोठा आहे त्यापेक्षा शतपट समुद्र मोठा असतो. पण तुम्हाला नाथसागर दाखवावा लागला. नाथसागर म्हणजे काही सागर नाही, पण थोडाफार अर्थाने आपण त्याच्या जवळ जाऊ शकतो. म्हणून देव आपल्याला दिसत नाही, देव आपल्याला दाखवता येत नाही, पण थोड्याफार फरकाने आपल्याला त्याच्या जवळ जाता येतं. म्हणून जन्माद्यस्य इथून सुरुवात केली. तुम्ही म्हणाल इथं देवाचं नावच नाहीये. कुठे देवाचं नाव? कोणत्या देवाचं नाव घेतलं? श्री गणेशाय नाही, काहीच नाही. मग देवाचं नाव नाही तर मग काय? ते म्हणतात जन्म हा जो शब्द आहे तोच या ठिकाणी जग या अर्थाने आहे. जन्माद्यस्य यतः, यतः म्हणजे जे. मग जन्म शब्दाने आपल्याला उत्पत्ती, स्थिती आणि लय तिन्ही सांगितलं. कारण जन्म झाला, एखाद्याचा जन्म झाला, मग जन्म झाल्यानंतर वाढ होणारच. समजा बी पेरलं, बी पेरल्यानंतर ते उगवल्यानंतर मोठं झालं, मग त्याला फळ आलं, फळ आल्यानंतर मग पुन्हा आपण ते फळ काढून घेतलं आणि मग ते जे झाड आहे किंवा जे रोप आहे ते नष्ट झालं. पण आल्याशिवाय नष्ट झालं का? म्हणून सापेक्षतावाद लक्षात घ्यावा लागतो की ज्याचा जन्म होतो त्याची वाढ होते. 6 प्रकारचे हे प्रकार संस्कार होत असतात. आधी अस्ति म्हणजे आहे, धान्याचं पोतं भरलेलं आहे, त्यात धान्य आहे. जोपर्यंत तुम्ही पेरत नाही तोपर्यंत उगवत नाही. मग अस्ति आहे, मग जायते, मग जन्म झाला, मग वर्धते वाढत गेलं, विपरिणमते त्यात विकास झाला, त्याला फांद्या आल्या, त्याला पानं आले, त्याला फुलं आले, त्याला फळं, विपरिणमते. मग अपक्षीयते हळूहळू त्याच्यातली शक्ती संपत गेली आणि विनश्यते झालं, संपलं, विनश्यते. हे विनश्यती सगळं नष्ट झालं. का बरं? ह्या 6 गोष्टी कशामुळे होतात? पेरलं आणि मग या 6 गोष्टी सुरू झाल्या. मग त्याप्रमाणे जन्म या शब्दाने सगळं विश्व सांगितलंय. विश्वाची उत्पत्ती सांगितली, विश्वाची स्थिती सांगितली आणि विश्वाचा लय सुद्धा सांगितला. कारण जन्म शब्द त्याच्याशिवाय आलाच नाही. जन्म म्हणजे निर्मिती, निर्मिती म्हणलं की उत्पत्ती, उत्पत्ती बरोबरच त्याची वाढ झाली, वाढ झाल्यानंतर ते मोठं झालं, मग म्हातारपण आलं आणि नष्ट झालं एके दिवशी. त्याप्रमाणे जन्मामध्ये सगळ्या गोष्टी जशा गृहीत आहेत. मग काय? जन्माद्यस्य यतः, जन्म या ठिकाणी जन्माद्यस्य ज्याच्या जन्मात, ज्याच्या शक्तीवर, ज्याचा सामर्थ्यावर याचा जन्म होतो असं सांगितलं.
याचा म्हणजे कोणाचा? या विश्वाचा. कोणाचंच नाव घेतलं नाही, पण सांगितलं तर खरं. जशा जुन्या काळातल्या बायका पतीचं नाव घेत नव्हत्या, पण पतीचं सगळं वर्णन करत होत्या. नाव घ्यायचं नाही, पण वर्णन सगळं केलं. कोणतं? की ज्याच्या जोरावर हे विश्व निर्माण होतं, हे विश्व परिपालित होतं आणि विश्वाचा संहार होतो. ज्याच्या शक्तीवर जन्माद्यस्य यतः या शब्दाने या विश्वाची निर्मिती, पालन आणि संहार ही तिन्ही गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. म्हणून हे जग उदाहरणादाखल दिलेलं आहे. वास्तविक जग आहे आणि आज आहे, उद्या नाही. ते अनित्य आहे. अनित्य आहे हे खरं आहे, पण आपल्याला अनित्य जरी असलं तरी ते तात्पुरत्या कारणासाठी सांगावं लागतं. म्हणून आपल्याला जेव्हा आपण भगवंताचा विचार करतो तेव्हा दोन लक्षणांनी विचार करता येतो. एक तटस्थ लक्षण आणि एक दुसरं स्वरूप लक्षण. तटस्थ लक्षण हे तात्पुरतं आहे, स्वरूप लक्षण कायमचं आहे. पण तटस्थ लक्षण जरी तात्पुरतं असलं तरी ते लक्षात येण्यासाठी आहे, काही तात्पुरत्या कारणासाठी आहे, तात्पुरत्या कामासाठी आहे. एक खूण म्हणून आता आपण बघतो, एखादी खूण आपण आता उदाहरण आपल्याकडेच कारंजावर जाऊन ये. एखादा नवीन माणूस आला, कुठे कारंजा म्हणले, इथं कुठं कारंजा आहे? कारंजाच नाही. म्हणले कारंजा कुठे हो? म्हणला कारंजा नाही आता, पण पूर्वी होता. जे नाव पडलं ते कायमचं. जुनी तहसील. कुठं तहसील आहे? खंडर तर झालं नुसतं, पण नाही, जुनी तहसील. लोकांना काहीतरी खूण पाहिजे. जुन्या काळात तो कारंजा होता म्हणून कारंजा. आता तो कारंजा राहिला नाही, पण नाव राहिलं, खूण राहिली. तसं अनित्य आहे, हे सगळं अनित्य आहे. पण तात्पुरत्या ओळखीसाठी, पत्त्यासाठी गरज आहे का नाही हो? तुम्ही पत्ताच नाही लिहायचा, पत्ता नाही लिहायचा, पत्र पाठवायचं. कोणत्या पत्त्यावर? पत्ता नाही बदलतो ना, तो कशाला सांगायचा? अहो बदलतो, कधी 100 वर्षांनी बदलत. आज सांगा ना पत्ता, आज पत्ता सांगा, कार्डावर लिहा, तुमच्या पत्रावर लिहा, म्हणजे पत्र येईल. तसं आजचा पत्ता देवाचा कोणता आहे? ते म्हणते जन्माद्यस्य यतः, हा आजचा पत्ता आहे. हे जग जे तुम्हाला आज दिसते, हे जे विश्व दिसते, पृथ्वी फिरते, त्याप्रमाणे सूर्यमाला आहे, चंद्र आहेत, ग्रह नक्षत्र तारका आहेत, हजारो ज्योतिषचक्र आहेत, ही आकाशगंगा आहे, ध्रुव तारा आहे, दिसतोय ना? हे जे सगळं दिसतंय हे आपोआप निर्माण झालेलं नाही. त्याच्या मागे कुणीतरी नियंता आहे, नाही ते एकमेकावर आदळले असते ना सगळे. हे कसे काय सूर्यमाला निर्माण झाली, कशी काय पृथ्वी निर्माण झाली, कसे काय सगळे ग्रह नक्षत्र निर्माण झाले, आणि ते सगळे एका गतीने कसे फिरतात त्यांच्या त्याच्या मागे काय शक्ती आहे? ही गती कुणी दिली? आपण एखादी भिंगरी फिरवायची तर गती द्यावी लागते का नाही? भिंगरीला भवरा फिरवायचा तर भवऱ्याला गती द्यावी लागते. जाळी असते, त्याला आपण गुंडाळतो आणि फेकतो, मग भवरा फिरतो. कोणतीही गोष्ट केल्याशिवाय होत नसते. म्हणून या ठिकाणी आता आपल्याला भगवंत हा या जगाचं कारण आहे, निर्माण करणारा भगवान आहे. कारण दिसत नसतं, कार्य दिसतं. कारण दिसतं का? कारण दिसत नाही, कार्य दिसलं. कोणतं कार्य दिसलं? चित्र काढलं, काय सुंदर चित्र काढलंय हो. आज आपण म्हणतो काय चांगल्या लेण्या आहेत हो, वेरूळ अजिंठ्याच्या लेण्या काय छान आहे. चित्र दिसलं, लेण्या दिसल्या, कार्य दिसलं. कारण कोण ते लोक होते काय माहित, कारण कोण आहे माहित नाही. ही सगळी सुंदर इमारत तयार केली, हे सगळं सुंदर विश्व निर्माण केलं, ज्या भगवंतानी केलं तो दिसत नाही, तो पडद्यामागे आहे. पण कार्य दिसतंय ना, ज्या अर्थी, असं आपल्याला म्हणावं लागतं ना, ज्या अर्थी या लेण्या सुंदर कोरलेल्या आहेत त्या अर्थी कुणीतरी कोरलेले असल्या पाहिजेत. आपोआप तो होणार नाही, डोंगर आपोआप कोरला जाणार नाही, तो त्याच्या मागं कुणीतरी कारागीर आहे, कुणीतरी चित्रकार आहे. तसा हे विश्व
ज्याने निर्माण केलं तो कारागीर, तो भगवान या सगळ्या जगाचा नियंता आहे. आणि म्हणून कार्य आम्हाला दिसतं, मग कार्यावरून कारणाचा शोध घ्यावा लागतो. कार्य दिसतं पण कार्यावरून कारणाचा शोध घ्यावा लागतो. ज्याला म्हणतात शोध, याला म्हणतात सर्च, याला म्हणतात भगवंताचा शोध घेणे. मृगयंती संतः, संत जे शोध घेतात, ऋषीमुनी जे तपश्चर्या करतात, त्याच्या मागं हा शोध आहे. आणि या शोधातून ज्या कारणापर्यंत आपण जाऊ तेव्हा भगवंताचा आपल्याला साक्षात्कार होतो. भगवंत काय असा सहजासाठी दिसतो का? नाही, त्याच्या मागं एक कारण आहे. आणि म्हणून ते कारण शोधणं हा सगळ्या वेद, इतिहास, पुराण यांचा कारणाचा शोध घ्यायचा आहे. सगळ्यांचा उद्देश एकच आहे. म्हणून पुराण या शब्दाचा अर्थ ही वेद, उपनिषद याचं सार यामध्ये आलेलं आहे. पुराण शब्दाचा अर्थ निरुक्तकारांनी म्हटलंय यो पुरा नवम भवती, यो पुरा नवम भवती. जे जुनं आहे, पुराण काय आज लिहिलेलं नाही, जे जुनं आहे पण नवम भवती, पण ते दरवेळेला नवीन आहे. म्हणून आपल्याला ऐकावं वाटतं, दरवर्षी भागवत ऐकावंच वाटतं. प्राचीन असून पदे पदे नवम नवम, प्रत्येक पदामध्ये नवत आहे, नाविन्य आहे. म्हणून यो पुरा जे प्राचीन आहे पण नवम भवती, ते नवीन होतं. आणि वायुपुराणामध्ये व्याख्या केलेली आहे, यस्मात् पुरा ह्यती ह्यनती इदम पुराणम तेन तत्स्मृतम. यस्मात् पुरा ह्यनती इदम. जरी हे पुराण असलं, जुनं असलं, तरी ते नवीन आहे. प्राचीन परंपरेचा वारसा यामध्ये आहे. म्हणून प्रजेला जे रुचेल, पचेल, समजेल, रोचक असेल ते यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून पुराण प्रत्येक वेळेला नवीन आहे. आज बघा ना तुम्ही, चित्रपट जुन्या काळात जे निर्माण झाले, हरिश्चंद्र, तारामती वगैरे, किंवा आता ज्या मालिका आल्या, रामायण महाभारताच्या मालिका आल्या, लोक दंग होत होते. का बरं? आजही माध्यमं बदलले पण लोक वेगवेगळ्या माध्यमातून का असेना पुराणाकडे आकर्षित होतात ना. असू द्या, ते एखाद्या ठिकाणी सप्ताहाला जात नसतील पण घरात बसून तर शिवपुराण ऐकतात ना, बस झालं. घरात बसून तरी त्यांना कथा या माध्यमातून मालिका आहेत. लहान मुलं सुद्धा कार्टूनच्या माध्यमातून हनुमान, गणपती यांच्या मालिका पाहतात. म्हणून पुराण हे आम्हाला ज्ञान सांगणार आहे, ते संस्कृती संवर्धक आहे. मद्वयम भद्वयंचैव बद्वयंच चतुष्टयम. पुराणाचे प्रकार करताना त्यांनी असं म्हटलंय की मद्वयम, 2 म पासून सुरू होणारे पुराण आहेत. एक मत्स्य, दुसरं मार्कंडेय. मद्वयम, भद्वयम, भ पासून 2 आहेत, एक भविष्य आणि एक भागवत, भ पासून. त्यानंतर बत्रयम, ब पासून 3 आहेत, ब्रह्मवैवर्त, ब्रह्मांड हे पुराण. आणि व चतुष्टयम, व पासून होणारे 4 आहेत, यामध्ये वेगवेगळे. याप्रमाणे वामन वगैरे हे पुराण व पासून सुरू होतात, वायू पुराण, वामन पुराण वगैरे. आता या पुराणामध्ये सुद्धा सात्विक, राजस आणि तामस असे 3 प्रकार आहेत. थोडं वेगळं सांगतोय आज. पुराण कोणतं ऐकावं आणि भागवतच का ऐकायचं, त्याच्या मागचं कारण हे आहे की पुराणामध्ये सुद्धा सात्विक, राजस आणि तामस, जशा आपल्या प्रवृत्ती आहेत तशा पुराणांच्या प्रवृत्ती आहेत. विष्णू, नारद, भागवत, गरुड, पद्म आणि वराह हे सात्विक पुराण आहेत. त्यामध्ये भागवत हे सात्विक पुराण आहे. राजस पुराणामध्ये ब्रह्म, ब्रह्मांड पुराण, मार्कंडेय, भविष्य हे राजस पुराण आहे. आणि तामसमध्ये मत्स्य, कूर्म, शिव, वायू, अग्नी, स्कंद हे तामस पुराण आहे. आणि त्यामुळे राजस पुराण, तामस पुराण ऐकू नये, सात्विक पुराण ऐकावं की ज्यामुळं आम्हाला सात्विकतेची प्राप्ती होते आणि मोक्ष प्राप्त होते. म्हणून भागवत ऐकावं अशा प्रकारची निष्ठा आहे. ज्ञानकोशकारांनी अग्नी, गरुड, नारद, त्याचप्रमाणे सांप्रदायिक दृष्टिकोनातून लिंग, वामन आणि तीर्थक्षेत्राच्या दृष्टीने पद्मस्कंद वगैरे, आणि ऐतिहासिक दृष्टीने वायू, ब्रह्मांड या पुराणांना महत्त्व दिले. आणि व्यासानी आपले शिष्य त्रय्यारुणी, कश्यप, कृतव्रण, वैशंपायन, हरित यांना सगळे
पुराण शिकवले. भागवत फक्त शुकाचार्यांना शिकवलं, भागवत बाकीच्यांना नाही शिकवलं. फक्त शुकम अध्यापयामास, शुक मुनींना भागवत व्यास महर्षींनी शिकवलं. बाकीचे 17 पुराणे बाकीच्यांना शिकवले, त्रय्यारुणी, कश्यप, कृतव्रण, वैशंपायन, हरित. आणि यामुळं त्यामध्ये समाधी भाषा आपल्याला दिसते. त्याचप्रमाणे ते म्हणतात की हे इतिहास आणि पुराण, भागवताचं महत्त्व काय, पुराणांचं महत्त्व काय. तर इतिहास पुराण हे सगळे व्यास महर्षींनी यासाठी निर्माण केले की सामान्यांना वेद अवघड चालले. चतुर्वेदा पुढात संत स्मृतः, 4 वेदाचा सार यामध्ये सांगितलेला आहे. एका ठिकाणी तर म्हटलंय महाभारतामध्ये आदी पर्वात, पुराण पूर्ण चंद्रेण श्रुतीस ज्योत्स्ना प्रकाशिता. हे पुराण रूपी चंद्र आहे. चंद्र, भागवत म्हणजे पुराण रूपी चंद्र आहे. मार्तंड जे तापहीन, माऊलींनी म्हटलं त्याप्रमाणे हे तापहीन असलेल्या मार्तंड आहे, तो चंद्र आहे. श्रुती ज्योत्स्ना प्रकाशिता, ज्यामधून जे प्रकाश, जे चांदणं बाहेर पडलं, त्या चांदण्यानी सगळा अंधार दूर केला. आणि म्हणून ते म्हणतात हे भागवत आपण ऐकलं पाहिजे. भागवत कशाला म्हणायचं, भागवत ग्रंथ कशाला म्हणायचं, याचं उत्तर त्यांनी दिलेले मत्स्यपुराणकारांनी दिलंय. मत्स्यपुराणात ते म्हणतात वृत्रासुरवधोपेतम तद भागवतमिष्यते. ज्यामध्ये वृत्रासुराचा वध सांगितलाय त्याला भागवत म्हणावं, म्हणजे इतर पुराणात सांगितलं नाही. वृत्रासुरवधोपेतम तद भागवतमिष्यते. पद्मपुराणात म्हटलंय गौतम ऋषींनी की हयग्रीव ब्रह्मविद्या यत्र वृद्धवतस तथा. ज्या ठिकाणी हयग्रीवाची कथा आहे, ज्यामध्ये वृत्रासुराच्या वधाची कथा आहे, ज्याची सुरुवात गायत्र्याच्या समारंभात तत्वय भागवतम विदुः. गायत्री मंत्राने ज्याची सुरुवात झाली त्याला भागवत म्हणावं. हयग्रीवाची कथा ज्यात सांगितली, ब्रह्मविद्येचं उपब्रह्मण ज्याच्यात केलेलं आहे, वृत्रासुराच्या वधाचं आख्यान ज्यात आलंय, आणि गायत्र्याच्या समारंभात गायत्री मंत्राने ज्याची सुरुवात आहे. कारण या पहिला जो मंगलाचरणाचा श्लोक आहे, जन्माद्यसेतून वयादी तर्तश्चार्थेष्वभिज्ञ स्वराट तेने ब्रह्मदायादि कवय मुह्यन्ते सूरयः तेजोवादी मृदा यथा विनिमयो यत्र तिसृगो मृषा धामना स्वेन सदा निरस्तत्वकम सत्यम परं धीमहि. यामध्ये सत्यम परं धीमहि हे गायत्री मंत्र आहे. आणि म्हणून गायत्री मंत्राने ज्याचा प्रारंभ झालाय, गायत्री मंत्राची जी शक्ती आहे सूर्याची, सूर्याच्या उपासनेची शक्ती म्हणजे गायत्री आहे. गायनात त्रायती ती गायत्री, ही गायत्री मंत्र म्हणजे सूर्याची उपासना आहे, सूर्याची तेजस्विता आहे. तेव्हा ही सूर्याची तेजस्विता यातल्या प्रत्येक शब्दामध्ये आपल्याला दिसते. म्हणून ज्याचा प्रारंभ गायत्री मंत्राने झाला, हयग्रीवाची कथा ज्यात, ब्रह्मविद्येचं उपब्रह्मण ज्याच्यात आणि वृत्रासुराची कथा ज्याच्यात आहे त्याला भागवत म्हणावं, असं पद्मपुराणामध्ये गौतम ऋषी म्हणतात. अंबरीश शुक प्रोक्तम नित्यम भागवतम शृणु. आता भागवत कोणतं ऐकावं, ते म्हणतात अंबरीश शुक प्रोक्तम, शुकाला सांगितलेलं भागवत ऐकावं. आणि म्हणून या भागवताला एवढं महत्व आहे की कोणतं भागवत ऐकावं, तर अंबरीश शुक प्रोक्तम नित्यम भागवतम शृणु. इतर भागवताला आता 2 प्रकारच्या परंपरा आहेत ना, हे दोन्ही एकत्र केलेले आहेत, म्हणजे शेष परंपरा आणि विष्णू परंपरा दोन्ही एकत्र केल्यात. म्हणून या भागवतामध्ये समन्वितता आहे. या भागवतामध्ये आपल्याला द्वैत दिसत नाही, अद्वैत सिद्धी आहे. आणि म्हणून आपल्याला अद्वैत सिद्धीच्या दृष्टीने भावार्थ दीपिका, या भागवतावर जी टीका लिहिली ती भावार्थ दीपिका नावाची. ती कुणी लिहिली, आता म्हणून तर माऊलींनी आपल्या ज्ञानेश्वरीला भावार्थ दीपिका म्हटलं, कारण त्यांना त्यांच्यासमोर आदर्श होता हा भागवताचा. ही लिहिली श्रीधराचार्याने. हे श्रीधर आचार्य शंकराचार्यांचे शिष्य, शंकराचार्यांचे 6 प्रमुख शिष्य होते. त्यातल्या 4 शिष्यांना त्यांनी मठाची व्यवस्था लावायला सांगितलं, 4 ठिकाणचे मठ प्रस्थापित करून दिले आणि शृंगेरी वगैरे सगळे मठ. त्यातला एक शिष्य म्हटला मला मठ नको, त्याप्रमाणे त्याला त्यांनी मठ स्थापना
करण्याच्यापासून बाजूला ठेवलं आणि जे श्रीधराचार्य राहिले, श्रीधराचार्याला सांगितलं तू भागवतावर टीका लिही. मठस्थापना करायची गरज नाही, तू भागवतावर टीका लिही. का तर व्यास महर्षींनी जे सांगितलंय त्यातला त्यांच्या मनातला अर्थ फक्त तू सांगू शकतोस. व्यास महर्षींना काय म्हणायचं होतं ही गंमत आहे. व्यास महर्षींनी श्लोक लिहिलाय, पण त्या श्लोकाचा अर्थ कसा लावायचा हो? श्लोकाचा अर्थ कसा लावायचा? समजा उदाहरणार्थ श्लोक आहे, ओवी आहे. समजा मी नेहमी सांगत असतो की ज्ञानेश्वरीतली ओवी आहे, की ज्या ज्ञानेश्वरीच्या ओवीमध्ये त्यांनी म्हटलंय की जैसा म्हैसा नुठे कापुरा निवांतू असे. 9व्या अध्यायातली ओवी आहे की एवढा भगवंतानी 9वा अध्याय सांगितला, ज्ञानाचा एवढा पूर व्हायला, आणि तरी धृतराष्ट्र विचारतो मग आमच्या पोराने काय केलं सांग. त्याला उत्तर देताना कृष्ण याच्या तोंडी इकडे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जैसा म्हैसा नुठी कापुरा निवांतू असे. आता याचा अर्थ काय लावायचा? म्हैसा म्हणजे म्हैस, रेडा. पूर येऊन जातो, पूर आला आणि गेला, रेडा जिथले तिथंच आहे, त्याला काही नाही. पूर आला काय आणि गेला काय, तो रेडा हालत नाही जातचा, मद्दड बसलेला असतो. ते म्हणतात जैसा म्हैसा नुठी का पुरा निवांतू असे. दुसरा अर्थ काय? जैसा म्हैसा, म्हैसा म्हणजे गुगळ. कापूर ताबडतोब पेटतो, गुगळ लवकर पेटत नाही, त्याला म्हैसा म्हणतात ना. म्हणून तर आपण देवी पुढे गुगळ जाळतो, कारण तो महिषासूर आहे. म्हैसा तो लवकर पेटतच नाही. जैसा म्हैसा नुठी आणि कापुरा ताबडतोब पेटतो कापूर. अर्जुनाचं मन कापराचं होतं आणि हे यांचं म्हैसाचं होतं. हे दोन्ही अर्थ कोणता खरा? ज्ञानेश्वरांना काय म्हणायचं होतं सांगा ना. हे खरं झालं, यांचं म्हणणं झालं, त्यांचं म्हणणं. ज्ञानेश्वरांना काय म्हणायचंय काही कळत नाही. तसं व्यास महर्षींना काय म्हणायचं या श्लोकातून हे फक्त तुला कळू शकतं, कारण तू माझं अद्वैत सिद्धीचं ज्ञान घेतलंयस. कारण भागवतावर अनेक टीका झाल्या. भागवतावर शुकपक्षी या नावाची विशिष्ट द्वैत टीका आहे, भागवत चंद्रिका नावाची वीरराघवाची टीका आहे, पदरत्नावली नावाची द्वैत परंपरेची म्हणजे भागवताचा द्वैत अर्थ, अद्वैत सिद्धी नाही द्वैत पर अर्थ लावणारे सुद्धा महर्षी होऊन गेलेत. पदरत्नावली विजयध्वज नावाचे त्यांनी द्वैत पद्धतीने अर्थ लावलाय सगळा. सुबोधिनी टीका आहे, सिद्धांत प्रतीप आहे, क्रमसंदर्भ आहे, सारार्थ दर्शिनी आहे, भागवत तात्पर्य निर्णय आहे माधवाचार्यांनी. एवढे टीका झाल्यात, पण शंकराचार्य म्हटले नाही, ह्या सगळ्या टीकापेक्षा तू माझ्या पद्धतीने मी जे तुला ज्ञान दिलंय अद्वैत ज्ञान, की ज्या अद्वैत ज्ञानामुळे आमची भारतीय परंपरा टिकून आहे, त्या अद्वैताच्या अर्थाने अर्थ लाव. मग त्यांनी ही टीका लिहिली. आणि म्हणून आपण यातल्या प्रत्येक श्लोकाचा अर्थ लावताना यांची टीका पाहतो की श्रीधराचार्य काय म्हणतात. श्रीधराचार्य म्हणतात म्हणजे व्यास महर्षी म्हणतात असा. म्हणून श्रीधराचार्याची टीका ही आपण समोर ठेवून या भागवताचं अर्थ अन्वयार्थ लावणार आहोत. म्हणून जन्माद्यस्य येतोन्वयादेवता चार्थेश्व भिन्न स्वराट. आता जन्माद्यस्य एवढं आपण बघितलं. आता यामध्ये अर्थेश्व, अभिज्ञ, स्वराट आणि ब्रह्मदेवाला सुद्धा कसा मोह होतो, आणि शेवटी आपल्याला तेजोवारी मृदा यथा विनिमयो म्हणजे ज्याप्रमाणे एखाद्या मृगजळाचा भास आपल्याला व्हावा त्याप्रमाणे हे जग कसं भासतं, आणि मग कोणत्या अर्थाने आपल्याला माया आणि ब्रह्म, अन्वय आणि व्यतिरेक या दृष्टीने याचा विचार कसा करायचा तो सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडली गौरदे हरी विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.